सोलापुर में शिव जन्मोत्सव की पृष्ठभूमि में पुलिस आयुक्तालय में शिव जन्मोत्सव केंद्रीय निगम और शांति समिति सदस्यों की बैठक हुई। बैठक के अध्यक्ष पुलिस आयुक्त एम राजकुमार थे। इस बैठक का मुख्य उद्देश्य यह था कि शिव जयंती जुलूस डोलबी मुक्त हो। इस वर्ष के शिव जयंती जुलूस को डोलबी मुक्त बनाने के लिए हम प्रयासरत हैं। इसके लिए हमने केंद्र के प्रमुख नेताओं से अपील की है, लेकिन कुछ लोग इस जुलूस में डोलबी पर जोर दे रहे हैं। इस समय मांग की गई थी कि जिन मंडलों में डोलबी मुक्त जुलूस है उनके लिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक से छत्रपति शिवाजी महाराज चौक तक का मार्ग रखा जाए और जिन मंडलों में डोलबी मुक्त जुलूस है उनके लिए लोकशाहीर अन्ना भाऊ साठे चौक से छत्रपति शिवाजी महाराज चौक तक का मार्ग दिया जाए। लेकिन पुलिस आयुक्त एम राजकुमार ने इस मामले में डोलबी मुक्त जुलूस की सलाह दी। पुलिस कमिश्नर एम राजकुमार द्वारा अपने भाषण में दिए गए सुझावों पर इस समय सोलापुर में चर्चा हो रही है। हाल ही में सोलापुर में माता रमाई की जयंती की शोभा यात्रा संपन्न हुई। उस जुलूस में 24 जत्थे शामिल हुए। इस जुलूस को लेकर सोलापुर में काफी नाराजगी जताई गई। इस जुलूस में डोलबी की आवाज बहुत तेज होने के कारण कई लोगों को परेशानी उठानी पड़ी। इस बीच पुलिस कमिश्नर ने अपने भाषण में यही मुद्दा उठाया। आप सोच सकते हैं कि कल के जुलूस में डोलबी लगाई गई थी। अंबेडकर जयंती भी वैसी ही होगी, लेकिन नतीजे अगले 4 दिनों में दिखेंगे। इन 24 सर्किलों से 72 लोगों को रिकॉर्ड पर लिया गया है। एम राजकुमार ने चेतावनी दी कि जल्द ही उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी। अधिकारियों को इस वर्ष की शिव जयंती को डोलबी मुक्त और डिजिटल मुक्त बनाने का प्रयास करना चाहिए। लेकिन शिव जयंती के जिस बड़े बोर्ड के अध्यक्ष हैं, उनके बच्चे विदेश में एमबीबीएस इंजीनियरिंग कर रहे हैं और आप यहाँ डोलबी पर डांस करके अपना जीवन बर्बाद कर रहे हैं। अब ऐसा नहीं होना चाहिए। एम राजकुमार ने यह भी कहा कि त्योहार शांति से मनाएं। जो भी बड़ा डिजिटल बैनर लगाएगा उस पर पुलिस की नजर रहेगी। शिव जन्मोत्सव में आने वाली महिलाओं की सुरक्षा का ख्याल अपने बच्चों को रखना चाहिए। पुलिस बल की क्या जरूरत? ऐसा सवाल उठाते हुए पुलिस कमिश्नर ने यह भी कहा कि आपको सोलापुर को शांतिपूर्ण और भय मुक्त बनाने का प्रयास करना चाहिए। आपलं स्कूल कॉलेज वेळात जे बघितले सोलापूर ते आता नाहीये. इतकं जे फ्लेक्स बॅनर्स आता लावलेले आहे अजूनही चालू आहे काम काही लोकांच्या. त्याचा फायदा आहे मंडपवाल्याचा. ठीक आहे, त्यांच्या व्यवसायामध्ये आमचा काही विरोध नाहीये, पण तुम्ही बघा त्यात जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्रतिमा जे आहे ते स्वतः दिसत आहे आणि आणखी मोठा मोठा चेहरा वेगळा दिसत आहे. जाडा चेन, कुलिंग ग्लास, काही बटन घालत नाही. अशा लोकांना तुम्ही आपल्या घरी बोलवून बसवणार आहे का ते शिवभक्त आहे म्हणून? आणि ते तुमच्या शहराच्या पूर्ण म्हणजे आता आपल्या घरी तुम्ही शिवाजी महाराजांच्या प्रतिमा फ्रेम लावतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या फ्रेम लावतात. आता हे आमच्या शहरासाठी फ्रेम सारखं आहे ना. शिवरायांच्या फ्रेम लावलं चांगली गोष्ट आहे, पण हे बाकी शोभनीय काय तुमच्या शहरासाठी, आपल्या शहरासाठी? आता असा निर्णय घेतलेला आहे, जे जे फोटो दिसत आहे त्यांना बोलवून विचारू आहे कोण, पैसे कुठून आलं, कुठून छापून घेतलं, हे सगळं गोष्ट आता हळूहळू होणार आहे. आणि आपल्याला वाटेल आता जे नुकतंच मागच्या आठवड्यात जे मिरवणूक झालं होतं त्यात काय केलं, ते लोक अजूनही इथं आहे ना, ते पुन्हा आंबेडकर जयंतीला तेच लावणारच आहे पुन्हा डीजे. काय करणार? त्यामुळे आम्ही पण शिवजयंतीला लावणार आहे. या प्रश्नाचे उत्तर आता 4-5 दिवसात आपल्याला मिळेल. 72 लोकांविरुद्ध रेकॉर्डवर घेतलेल्या गुन्ह्याला 24 मंडळ आहे. डीजेचे वाहनधारक आणि डीजे चालक अशा 24x3 72 लोकांच्या यादी तयार केलेल्या आहे त्या एक गुन्ह्यात. आणि ते जे गुन्हे जे आहेत त्यात दंड जे करायचे ते कोर्ट करेल, पण चॅप्टर प्रेस प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ते आमच्याकडे आहे. त्यात आम्ही निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या एसीपी कडे, आमच्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कडे आहे.
जे सॉल्व्हन्सी बॉन्ड जे राहील ते नाही भरलं तर किंवा ज्या प्रकारच्या आम्ही जामीनदार मागणी करणार आहे ते नाही दिलं तर तोपर्यंत जेलपास होणार. यात ज्यांना क्षमता आहे ते जाऊन कोर्टात जाऊन बाजू मांडू शकेल. करूया. आमचं काम आहे दररोज कोर्ट जाणे येणे, त्यासाठीच आमचा पगार आहे. आम्ही तयार आहे. ते 72 लोक ते आपलं काम धंदा सोडून हे करायला ते पण तयार असलं तर चांगली गोष्ट आहे. आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जन्मोत्सव साजरा करणारे जे महामंडळ जे लोक आहे, आपण एक स्टँडर्ड सेट करा. आपल्याला बघून बाकी लोक शिकवायला पाहिजे आणि तुम्ही जे स्टँडर्ड सेट केलं त्यापेक्षा कमी झालं तर त्यांना लाज वाटलं पाहिजे. यांनी एवढं चांगल्या पद्धतीने आयोजन केलं आणि एवढं सुंदर प्रदर्शन झालं होतं. हे सोडून आम्ही गुंडागर्दी करायची आहे का हे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. तसं आपण करा. आपण जे दिलेले एक सूचना जे आहेत ते आम्ही नक्की पालन करू. हे लॉ अँड ऑर्डर डिटोरेशन बद्दल जे म्हणत होतो मी, आज फ्लेक्स बॅनर लावलं तर काय फरक पडणार आहे? कोणाला काही त्रास नाहीये. उद्या डीजे आणखी जरा